गुरुदेव शरणम गुरुदेव नमामि. वास्तुपुरुष. हिंदू धर्मामध्ये प्रत्येक कार्याला एक धार्मिक आधार दिला गेला आहे. हिंदू धर्मात ज्या प्रकारे सृष्टी निर्माणाचे देवता ब्रह्मदेवांना, सृष्टीपालनकर्ता विष्णुदेवांना, सृष्टी संहाराचे देवता शंकर देवांना आणि धनाचे दैवत कुबेर देवांना मानले जाते, त्याच प्रकारे एक प्राचीन मान्यता अशी पण आहे की प्रत्येक छोट्या मोठ्या स्थानांचे देवता त्यांच्या रूपात वास्तुदेवता अथवा वास्तुपुरुषाला मान्यता प्रदान केली गेली आहे. कोणत्याही भवन निर्माणासाठी वास्तुपुरुषाची पूजा महत्त्वाची मानली जाते आणि अशी प्रार्थना केली जाते की या वास्तूतील निवासियांना बळ, शक्ती, पराक्रम, समृद्धी, संतान, शांती प्रदान होऊ दे आणि याची रक्षा करून त्यांना धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्रदान कर. वास्तुपुरुषाचा जन्म. मत्स्यपुराणात अंधकासूर आणि शंकर भगवानांमध्ये झालेल्या युद्धाचा उल्लेख केला गेला आहे. याच युद्धाच्या वेळी अत्यंत श्रमामुळे शंकर भगवानांच्या घामाचा एक थेंब पडल्यामुळे महाभूत उत्पन्न झाला. महाभूताला बघून राक्षस आणि देवगण समस्त अत्यंत घाबरले. त्यावेळी सर्व राक्षस आणि देव ब्रह्मांकडे गेले आणि त्यांना प्रार्थना केली की हे प्रभू, आम्ही सर्व या महाभूतामुळे भयभीत झालो आहोत. आपण सांगा आता आम्ही काय करायचे आणि कुठे जायचे. त्या सर्वांची प्रार्थना ऐकून ब्रह्मदेव म्हणाले की आपण सर्व भयभीत होऊ नका. समस्त देव आणि राक्षसगण मिळून या महाबली महाभूताला पकडून अधोमुखी अर्थात डोकं खाली आणि पाय वर करून पृथ्वीवर फेकून टाका आणि निर्भय राहा. सर्व देवता आणि राक्षसांनी मिळून त्या महाभूताला ब्रह्मदेवांनी सांगितल्याप्रमाणेच पृथ्वीवर फेकले. तेव्हा या महाभूताने ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की हे प्रभू, आपण या संपूर्ण जगाचे निर्माण केले आहे, परंतु माझ्यासारख्या निरपराधाला आपल्या आदेशानुसार मला समस्त देव आणि राक्षसगणांनी अधोमुखी पृथ्वीवर फेकले आहे. तरी कृपा करून तुम्ही माझ्याबद्दलही काही विचार करा. यावर ब्रह्मदेवांनी या महाभूताला वास्तुपुरुषाचे नाव दिले आणि सांगितले, जोही मनुष्य कोणत्याही प्रकारच्या निर्माण कार्यामध्ये, त्यात गृहनिर्माण असो वा ग्राम, नगर, दुर्ग, जलाशय इत्यादी कोणत्याही प्रकारचं निर्माण करणार असो, जे तुझं पूजन नाही करणार तो मनुष्य दरिद्री राहील आणि त्याला लवकरच मृत्यू प्राप्त होईल, अधिक पीडा निर्माण होईल. विश्वकर्मा प्रकाशामध्ये सांगितले गेले आहे की वास्तुपुरुष पृथ्वीवर शयन करताना आहे. अधोमुखी वास्तुपुरुषाच्या शरीरामध्ये अनेक देवतांचा वास आहे. वास्तुपूजनाच्या वेळी वास्तुपुरुषाच्या देहाला स्मरण केले जाते. प्रत्येक भूखंडावर या वास्तुपुरुषाचं अस्तित्व आहे. हा त्या भूमीच्या उपयुक्त दिशेला डोकं पाय करून झोपलेला असतो. याच्या हात आणि पायांचा मोड एका निश्चित विशेष स्थितीमध्ये आहे आणि घर किंवा भवनाची सगळ्या प्रकारची स्थिती वास्तुपुरुषाच्या शारीरिक स्थितीनुसारच योजना केली जाते. पृथ्वीवर वास्तुपुरुषाचे डोके ईशान कोन आणि पाय नैऋत्य कोनामध्ये स्थित आहे. वास्तुपुरुष प्रत्येक 3 महिन्यांनी आपली दिशा परिवर्तन करत असतो. पुढे दिलेल्या सारणीमध्ये आपण बघू शकता वेगवेगळ्या महिन्यांमध्ये वास्तुपुरुषाच्या डोक्याची आणि पायांची स्थिती आणि दृष्टीचे वितरण दिले गेले आहे. वास्तुपुरुषाची दृष्टी ज्या मासात ज्या दिशेने असते त्या दिशेमध्ये विहीर, तलाव, जलाशय इत्यादी अर्थात असा निर्माण ज्यात जलसंग्रह होतो करण्यास सक्त मनाई आहे. वास्तुपुरुषाच्या विभिन्न अंगामध्ये विभिन्न देवतांचा वास आहे असेही मानले जाते. वास्तुपुरुषाला पृथ्वीवर फेकताना ज्या देवतांनी वास्तुपुरुषाच्या विभिन्न अंगाला हात लावला होता त्या अंगामध्ये त्या त्या देवतांचा वास निर्धारित केला गेला आहे. पुढे स्क्रीनवर दिलेल्या सारणी आणि चित्रांद्वारे आपल्याला वास्तुपुरुषाच्या विभिन्न अंगामध्ये विभिन्न देवतांच्या स्थितीचे ज्ञान प्राप्त होते. प्रस्तुत सारणीमध्ये अंकित देवतांच्या नावांचे सूचक आहे. या अंकाशी संबंधित देवतांचे नाव आणि दिशांची सारणी स्क्रीनवर दिली गेली आहे. सारणीमध्ये दिल्याप्रमाणे आपण वास्तुपुरुषाच्या विभिन्न अंगामध्ये स्थित देवतांबद्दल माहिती मिळवू शकता. गृहनिर्माण संबंधित कोणत्याही कार्यामध्ये वास्तुशांती किंवा वास्तुपूजन करणे आवश्यक आहे. जे व्यक्ती वास्तुशांती आणि वास्तुपूजन करत नाहीत त्यांना लवकर सुख, समृद्धी आणि मानसिक शांतीपासून वंचित व्हावं लागते.
वास्तुपूजन कुठे करावे? भूखंडावर वास्तुपूजन कोणत्या दिशेत केले पाहिजे हे यावर आधारित करते की त्यावेळी कोणत्या राशीमध्ये स्थित आहे. स्क्रीनवर दिलेल्या सारणीमध्ये सूर्याच्या विभिन्न राशींमध्ये स्थित असताना वास्तुपूजेच्या दिशेचं ज्ञान दिले गेले आहे. या अध्यायात आज आपण वास्तुपुरुष आणि वास्तुपुरुषासंबंधित ज्ञान घेतले आहे. या पुढच्या अध्यायात आपण दिशा आणि दिशांचे ज्ञान घेऊ. धन्यवाद.